पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शहाद्यात भगवा चौकात ध्वजारोहण सोहळा जल्लोषात। शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध भगवा चौकात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवा ग्रुपतर्फे पारंपरिक ध्वजारोहण सोहळा जल्लोषात पार पडला। नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण होऊन चौकात ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला। या सोहळ्याचे उद्घाटन शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील तसेच बजरंग ग्रुप, ओम साईराम ग्रुप, भगवा बजरंग वडार वैदू ग्रुपचे पदाधिकारी, शहरातील शिवभक्त तरुणाई, भगवा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मार्गदर्शक जय भगवा बजरंग फाउंडेशन, आदिवासी टायगर सेना, इतर सामाजिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती। यामुळे सोहळ्याला अधिकच भव्यता प्राप्त झाली। सालोसाल चालत असलेली परंपरा जपत यंदाही नवरात्राच्या पहिल्याच दिवशी भगवा ग्रुपने भगवा झेंडा उभारला। ध्वजारोहणानंतर परिसरात जय भगवा जय बजरंग अशा घोषणा घुमल्या व वातावरण भारावून गेले। सोहळ्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहाचे औचित्य साजरे केले। शहरातील नागरिक, व्यापारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामुळे भगवा चौक परिसरात नवरात्रोत्सवाची उत्साही सुरुवात झाल्याचे समाधान व्यक्त केले। पंचनामा न्यूज शहादा प्रतिनिधी कैलास सोनाने।